प्रकरण क्रमांक 2 मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंट या विषयाचे दुसरे प्रकरण मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग हे अभ्यासणार आहोत. तर चला सर्वप्रथम बघूया आपण मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. Double entry bookkeeping system is the most scientific method of recording all monetary transaction in the books of account. ही एक अशी वैज्ञानिक पद्धत आहे की जिच्याने आपल्याला व्यावसायिक व्यवहार हे रेकॉर्ड करणं सोपे जात असतं. This system owes its origin to Italian merchant Luca di Borgo Pacioli. तर ही इटालियन सिस्टम आहे. तर इटलीतील एक मर्चंट व्यापारी लुका डी बार्गो यांनी ही शोधून काढली. ऑन 10 नोव्हेंबर 1494 ही सिस्टम 10 नोव्हेंबर 1494 रोजी शोधण्यात आली आहे आणि या दिवसालाच इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट केला जात असतो. दिस सिस्टम of bookkeeping is based on the fact that there are two aspects of every business transaction. Every business transaction involves two person or accounts or parties wherein one is the receiver of the benefit and the other is the giver of the benefit. म्हणजे या सिस्टम प्रमाणे प्रत्येक अकाउंटिंग व्यवहारामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन पार्टीज इन्व्हॉल्व असतात किंवा दोन व्यक्ती इन्व्हॉल्व असतात किंवा दोन अकाउंट हे समाविष्ट असतात. या दोन अकाउंटपैकी एक अकाउंट हे बेनिफिटचं रिसीव्ह होतं तर दुसरं अकाउंट हे बेनिफिट देत असतं. म्हणून या सिस्टमलाच डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम असे म्हणतात. इफ समथिंग कम्स इन टू द बिझनेस, something goes out from the business, recording of two aspects of monetary transaction in the books of account in terms of debit and credit is called as double entry bookkeeping system. तर जेव्हा काहीतरी आपल्याकडे येतं किंवा काहीतरी आपल्याकडून जातं अशा रेकॉर्ड करण्याच्या पद्धतीत एक अकाउंट हे डेबिट आणि दुसरं अकाउंट जेव्हा क्रेडिट केलं जातं अशा सिस्टमला, अशा पद्धतीला डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम असे म्हणतात. डबल एंट्री सिस्टमची एक डेफिनेशन आता आपण अभ्यासूया. J.R. बेटलीबॉय यांनी डबल एंट्री बुककीपिंगची डेफिनेशन सांगितली आहे. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज अ टू फोल्ड इफेक्ट अँड दॅट इट अफेक्टेड टू अकाउंट्स in opposite direction, and if a complete record is to be made of each such transaction, it would be necessary to debit one account and credit another account. It is this recording of twofold effect of every transaction that has given rise to the term of double entry. तर अशी एक व्याख्या J.R. बेटलीबॉय यांनी सांगितली. या व्याख्येचा अर्थ होतो की प्रत्येक व्यावसायिक व्यवहारामध्ये दोन फोल्ड इफेक्ट येत असतात. हे दोन फोल्ड इफेक्ट दोन वेगवेगळ्या अकाउंटवर अपोजिट डायरेक्शनने परिणाम करत असतात. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये हे गरजेचं असतं की एक अकाउंट हे डेबिट होणं आणि राहिलेलं अकाउंट हे क्रेडिट होणं. अशी जी पद्धत असते की ज्याच्यामध्ये अकाउंट एक डेबिट होतं आणि एक क्रेडिट या पद्धतीने रेकॉर्डिंग करण्याच्या अशा पद्धतीला डबल एंट्री सिस्टम असे म्हणतात, असे J.R. बेटलीबॉय यांच्या व्याख्येतनं स्पष्ट होत असते. त्यानंतर आता प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम अभ्यासूया. तर फर्स्ट, इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देर मस्ट बी मिनिमम टू इफेक्ट, डेबिट अँड क्रेडिट. म्हणजे प्रत्येक व्यावसायिक व्यवहारामध्ये कमीत कमी दोन इफेक्ट असतात. एक डेबिट असतो तर दुसरा क्रेडिट असतो. सेकंड, टू अकाउंट मीन्स वन इज द रिसिवर ऑफ द बेनिफिट अँड अदर इज द गिवर ऑफ द बेनिफिट.
म्हणजे जे दोन अकाउंट असतात त्या दोन अकाउंटपैकी एक अकाउंट हे बेनिफिट रिसीव्ह करतं तर दुसरं अकाउंट हे बेनिफिट देत असतं. थर्ड, इफ वन अकाउंट इज डेबिटेड अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. जर एक अकाउंट हे डेबिट होत असेल तर दुसरं अकाउंट हे क्रेडिटच होईल. त्यानंतर चौथं, एव्हरी डेबिट हॅज अ इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. प्रत्येक डेबिट अकाउंट हे क्रेडिट अकाउंटच्या एवढ्याच रकमेचं असतं. म्हणून एव्हरी डेबिट हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. अशारित्या आपल्याला डबल एंट्री बुककीपिंग सिस्टमचे 4 प्रिन्सिपल देण्यात आलेत. आत्तापर्यंत झालेल्या भागावरनं आपल्याला समजते की डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम ही लुका डी बार्गो यांनी शोधून काढली. ती 10 नोव्हेंबर 1494 मध्ये शोधण्यात आली आहे आणि 10 नोव्हेंबर 1494 हा दिवस इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. या सिस्टमप्रमाणे व्यावसायिक व्यवहार ही रेकॉर्ड केले जात असतात दुहेरी पद्धतीने. म्हणजे एक अकाउंट हे त्या ट्रान्झॅक्शनमधलं डेबिट होतं तर दुसरं अकाउंट हे त्या ट्रान्झॅक्शनमधलं क्रेडिट होत असतं आणि अशा पद्धतीने रेकॉर्ड करण्याच्या पद्धतीलाच डबल एंट्री सिस्टम असे म्हणतो. त्यानंतर आपल्याला डेफिनेशन जे आर बेटली बॉय यांनी दिली. या डेफिनेशनमध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की प्रत्येक व्यावसायिक व्यवहाराचे 2 परिणाम होत असतात. त्यामध्ये 2 अकाउंट असतात. दोन्ही अकाउंट वेगवेगळ्या डायरेक्शनने परिणाम करतात. तर अशा पद्धतीने जे अकाउंट रेकॉर्ड केलं जात असतं त्यालाच डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम असे म्हणतात. आणि प्रिन्सिपलमध्ये सुद्धा आपल्याला हे 4 प्रिन्सिपल हेच सांगतात की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये मिनिमम 2 अकाउंट असतात. त्यापैकी एक डेबिट होतं दुसरं क्रेडिट होतं. दुसरं प्रिन्सिपल आपल्याला सांगतं की एक अकाउंट आपल्याला बेनिफिट मिळवून देतं तर दुसरं अकाउंट आपल्याला बेनिफिट देत असतं किंवा आपण दुसऱ्याला बेनिफिट देत असतो. त्याच्यानंतर तिसरं प्रिन्सिपल म्हणतं की एक अकाउंट जर डेबिट होत असेल तर दुसरं अकाउंट हे क्रेडिटच होईल. आणि चौथं प्रिन्सिपल सांगते की प्रत्येक डेबिट हे प्रत्येक क्रेडिटच्या इक्वल अमाऊंट एवढं असतं. म्हणजे डेबिटला जर 10,000 असतील तर क्रेडिटला सुद्धा 10,000च येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. तर मिनिंग an account is summarized record of transaction relating to a particular person, asset, liabilities, particular head of expenses or income recorded at one place. In day-to-day business activities, large number of business transaction takes place. आता यामध्ये असे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन होत असतात की ज्याच्यातनं आपण व्यक्तीसोबत काही ट्रान्झॅक्शन करतो, काही असेटसोबत डील करत असतो, काही लॅबिलिटीज निर्माण होत असतात किंवा एका दिवसाला एकाच जागेवर खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे व्यवहार होत असतात. तर अशा व्यवहारांचं वर्गीकरण करणं हे गरजेचं आहे. मग यासाठीच आपल्याला जे आर बेटली बॉय यांनी व्याख्या दिलेली आहे. तर an account is summarized record of transaction affecting one person, one kind of property or one class of gain or loss. जे आर बेटली बॉय यांना म्हणायचं आहे की असे एका व्यक्तीचे अकाउंट असतील की ज्यांचं वर्गीकरण आपण एका व्यक्तीच्या स्वरूपात, एका प्रकारच्या संपत्तीच्या स्वरूपात किंवा एखाद वेळेस नफा किंवा नुकसानीच्या स्वरूपात करू शकतो. त्यालाच आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट म्हणू. त्यानंतर आपण बघतोय आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. अकाउंटचं वर्गीकरण हे 2 पद्धतीने केलं जात असतं. एक पर्सनल अकाउंट तर दुसरं इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्तिगत खाते आणि इम्पर्सनल अकाउंट म्हणजे अव्यक्तिगत खाते. पर्सनल अकाउंटमध्ये नॅचरल पर्सनल अकाउंट ही घेतली जात असतात. मग पर्सनल अकाउंट म्हणजे नेमकं काय? तर दिस अकाउंट रिप्रेझेंट अ पर्सन अँड ग्रुप ऑफ पर्सन्स विथ हुम बिझनेस डील्स. म्हणजे हे अकाउंट एखाद्या व्यक्तीला रिप्रेझेंट करतं किंवा त्या व्यक्तीच्या वतीने
जो व्यवहार झालेला असतो ते दर्शवण्याचं काम हे अकाउंट करत असतं. मग यामध्ये नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे अकाउंट्स रिलेटिंग टू इंडिव्हिज्युअल ह्युमन बीइंग. फॉर एक्झाम्पल राजेंद्र अकाउंट, सुमित अकाउंट, सुषमा अकाउंट, महेश अकाउंट यासारखे त्याचे उदाहरणं आहेत. नॅचरल अकाउंट म्हणजे नैसर्गिकरित्या जे व्यक्तींचे नावं असतात ती अकाउंट नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये येत असतात. त्यानंतर आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटमध्ये आर्टिफिशियल पर्सनल मीन्स इन्क्ल्यूड्स अकाउंट ऑफ ऑर्गनायझेशन असोसिएशन विच आर क्रिएटेड बाय लॉ. म्हणजे असे अकाउंट या आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटमध्ये येतात की जे कायद्याने निर्माण करण्यात आले आहेत. म्हणजे थोडक्यात सहकारी संस्था असतील, कुठल्याही संस्था असतील ज्या व्यक्तींनी निर्माण केलेल्या आहेत, काही असोसिएशन असतील तर हे येत असतात. उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, ABC अँड कंपनी लिमिटेड, रिलायन्स कंपनी हे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटची उदाहरणं आहेत. तर आता रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. दिस अकाउंट रिप्रेझेंट अ सर्टन पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन इन बिझनेस डीलिंग. अकाउंट्स रिलेटिंग टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड आयटम्स आर कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये एखाद्या व्यक्तीवर पैसे घेणे बाकी असतील किंवा देणे बाकी असतील किंवा एखाद्या व्यक्तीसोबत पैशांचा व्यवहार झाला असेल तर त्या व्यवहारातले पैसे जास्तीचे दिले असतील किंवा त्या व्यक्तीने आपल्याला पैसे जास्तीचे दिले असतील किंवा आपण त्या व्यवहारात पैसे जास्तीचे त्याला दिले असतील तर अशा प्रकारचे व्यवहार इथं रेकॉर्ड केले जात असतात. याचं उदाहरण म्हटलं तर आउटस्टँडिंग रेंट म्हणजे रेंट देणे बाकी, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे उत्पन्न जास्तीचं मिळालं आहे ॲडव्हान्समध्ये, प्रीपेड वेजेस आपण वेजेस ह्या महिन्यासोबत पुढच्या महिन्याचं पण दिलं आहे. तर हे उदाहरणं सर्व रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटचे आहेत. नंतर इम्पर्सनल अकाउंटमध्ये दोन अकाउंटचा समावेश होत असतो, एक रिअल अकाउंट आणि एक नॉमिनल अकाउंट. नंतर इम्पर्सनल अकाउंट म्हणजे अव्यक्तिगत खाते. यामध्ये दोन प्रकारचे अकाउंटचा समाविष्ट होत असतो. मग पहिलं रिअल अकाउंट आणि दुसरं नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे थोडक्यात दिस अकाउंट रिप्रेझेंट असेट अँड प्रॉपर्टी ओन बाय द बिझनेस. तर हे अकाउंट दर्शवतं की व्यवसाय संस्थेने त्याच्या नावावर किती असेट आणि प्रॉपर्टी ह्या घेतल्या आहेत. म्हणजे थोडक्यात रिअल अकाउंट हे संपत्ती खाते असतं. यामध्ये दोन प्रकारच्या संपत्तीचा समावेश होत असतो, एक टँजिबल रिअल अकाउंट आणि दुसरे इनटँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल रिअल अकाउंट म्हणजे जे डोळ्यांना दिसतील अशा स्वरूपाच्या असेट असतात, जसे की मशनरी, मोटर कार, स्टॉक ऑफ गुड्स ETC. आणि इनटँजिबल रिअल अकाउंट म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही परंतु अशा असेट असतात त्या अकाउंटचा समावेश होत असतो. मग यामध्ये गुडविल अकाउंट, पेटंट्स अकाउंट, ट्रेडमार्क अकाउंट, कॉपीराईट यासारख्या अकाउंटचा समावेश होत असतो. आता दुसरं नॉमिनल अकाउंट. द अकाउंट ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स आर कॉल्ड ॲज नॉमिनल अकाउंट. म्हणजे नामधारी खाते. नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी खाते. या ज्या अकाउंटमध्ये खर्च, नुकसान, उत्पन्न आणि नफा यांचा समावेश होतो त्या अकाउंटला आपण नॉमिनल अकाउंट असे म्हणतो. मग नॉमिनल अकाउंटमध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस हे येत असतात. म्हणजे स्टेशनरी आपण परचेस केली असेल किंवा गुड्स परचेस केला असेल, ॲडव्हर्टायझिंग केली असेल, इन्शुरन्स भरला असेल तर हे सर्व आपले खर्च आहेत. लॉसेस म्हणजे एखादं मशनरी आपण 60,000चं मशनरी 40,000 रुपयाला विकलं तर या व्यवहारात आपल्याला 20,000चा लॉस होतो. तर तो लॉस ऑन सेल्स ऑफ मशनरी हा लॉसेसमध्ये नॉमिनल अकाउंटमध्ये दाखवावा लागेल. तर इन्कम अँड गेन्स. इन्कम म्हणजे उत्पन्न. मग आपल्याला एखाद्या इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट मिळाला असेल म्हणजेच इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट. एखाद्या व्यवहारात आपल्याला डिस्काउंट मिळाला असेल तर डिस्काउंट रिसिव्ड सेल्स हे आपले उत्पन्न झालेत.
आणि गेन म्हणजे एखाद्या व्यवहारात 60,000चं मशिनरी आपण 70,000ला विकलं असेल म्हणजे 10,000 रुपये नफा होतो. प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ मशिनरी. तर या प्रकारे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हे स्पष्ट करता येत असतात.